नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज वार आहे शनिवार. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि नेहमी मी सगळ्या चपाती सकाळीच लाटून घेते, परंतु आज मी सगळ्या चपात्या लाटल्या नव्हत्या, त्यामुळे आता उरलेल्या चपात्या मी लाटून घेते म्हणजे दुपारचं जेवण होईल. तर चला पटपट चपात्या लाटून घेते, कारण आता थोड्याच वेळात केतकी पण येईल. तशी तर ती डब्यामधल्या चपात्या घरी आल्यावरती खात असते, परंतु बाय चान्स कधी कधी तिच्या डब्यातल्या चपात्या संपल्या तर ती मग घरी आल्यावरती पण चपातीच खाते, नाहीतर मग कधी कधी भात पण खाते. पण मी अजून भात लावलेला नाही आहे. आधी चपात्या लाटून घेते आणि नंतर मग कुकर वगैरे लावायचं आहे. तर आज जरा माझी कामं थोडीशी लेट झालेली आहेत, तर आता पटपट चपात्या लाटून घेते. तर आता चपात्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता मी हे झाकण लावते आणि आता हे जे ओट्यावरचं आहे ते सगळं पुसून घेते. तर ओटा सगळा साफ करून घेतलेला आहे आणि दूध तापवायला ठेवलेलं आहे. केतकी सुद्धा घरी आलेली आहे आणि केतकी स्कूलमधून आलेली आहे. मगाशी शूट घेता नाही आलं कारण माझं मोबाईलमध्ये स्टोरेज वाढलं होतं. अजून एक्झाम पण नाही झाली, आधीच रडायला लागल्या. मी बोलली माझ्या फ्रेंडला की हे लोक रडतात काय, 10th मध्ये येणार नाहीत काय. अजून टेस्ट सुरू पण नाही झाले, आधीच रडायला लागल्या. असं वाटतं जसं की स्कूल संपलं, आता कधी नाही भेटणार आपण. 9च्या ज्या टीचर्स आहेत म्हणजे त्या आता तुम्हाला 10thला पण असतील ना? नाही आहे, अच्छा, म्हणून रडायला आलं असेल का त्यांना. टीचरसाठी कोणी रडत नाहीये, मग साठी रडताय सगळे. अरे बापरे, टीचरसाठी पण रडत असतील, तुला काय माहिती. नाही रडत आहे, मी बघतेय तर. का ग. तर आता वाजलेले आहेत घड्याळ्यामध्ये 3 आणि केतकी झोपलेली आहे. तर अभ्यास करणार होती, परंतु जेवण झाल्यावरती जरा तिला झोप यायला लागली. म्हटलं ठीक आहे, आता उद्या सुट्टी आहे त्याचं पण, आणि लवकर उठते, 5:30ला उठावं लागतं रोज तिला, त्यामुळे मी तिला झोपून दिले. तिला अर्धा एक तास तिची झोप झाली की मग उठवेन अभ्यास करण्यासाठी. आणि आता मला पण काही कामं आहेत ती करून घेते. इथे कुकर लावलेला आहे, कुकरमध्ये मी सोया शिजायला ठेवलेला आहे आणि आता मी लोणी करून घेते, कारण भरपूर साय जमा झालेली आहे, डबा पूर्णपणे भरलेला आहे. तर आता हे मी भांड्यात काढून घेते. तर आता हे एका भांड्यात मी काढून घेतलेली आहे साय सगळी आणि थोडंसं पाणी घातलेले. तर आता मी घुसळून घेते रवीने. तर आता केतकी आमची झोपेतून उठलेली आहे आणि आता करते आहे अभ्यास. बाळा, दूध वगैरे कधी पिणार आहेस? हां, 5 वाजून गेलेले आहेत. आता माझ्यासाठी पण मी चहा करते. दादाचा सोया बनवलेला आहे. कधी पितेस दूध? मग थोड्या वेळाने पिते. कुठे बसतेस अभ्यासाला? ठीक आहे. आणि आज वेदांत अजून घरी आलेला नाही आहे, आज त्याला लेट होणार आहे यायला, 6 वाजता येणार आहे असं त्याने सांगितलं आहे. आणि मलासुद्धा आता चहा करायचं आहे, चहा करून बाहेर जायचं आहे मला. तर बघू आता आल्यावरती परत रेसिपी पण करायची, स्वयंपाक करायचा आहे. बघू आता कशी कामं होत आहेत त्या पद्धतीने मी करेन. तर पहिले आता चहा करून घेते. तर आज आहे 8 मार्च, म्हणजेच जागतिक महिला दिन. तर तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर ॲक्च्युली मी सकाळीच तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देणार होती, पण विचार केला की साडी वगैरे घालू, पण माझ्याकडून झालंच नाही, त्यामुळे मी आत्ता तुम्हाला विश करते. तर चला, तर आत्ताच मी माझ्यासाठी चहा केलेला आहे, तर चहा पिऊन घेते मी. तर आता पटकन चहा पिऊन घेते. तर आताच मी फ्रेश झालेली आहे आणि वेदांतसुद्धा आत्ताच आला आणि त्याने मला वुमन्स डे स्पेशल गुलाब दिलं, मला आणि केतकीला पण दिलं. आणि तेव्हा मी शूट करत नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला हे शूट नाही घेऊ शकली. तर त्याने आमच्या दोघींसाठी एक एक गुलाब आणलं आहे, खूप छान वाटलं आणि आम्हाला दोघींना विश केलं हॅपी वुमन्स डे म्हणून. तर चला
आता मी आवरते, कपडे चेंज करते आणि मी बाहेर जाऊन येते. तर आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये. त्याच्या आधी मी आता शनी मंदिरात जाते आणि शनींचं दर्शन घेते आणि शनींच्याच पाठीमागे बुद्धीची मूर्ती आहे, तर त्याचं सुद्धा दर्शन घेते. तर चला. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामातण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरं. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामातण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरं. नीलाञ्जनसमाभासं. आता माझं शनी मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालेले आहे मार्केटमध्ये. तर चला. घरी आली आहे आणि हातपाय धुतलेले आहे आणि आता मी लगेच लोणी कढवायला घेतलेलं आहे. ते जवळजवळ अर्धा किलो लोणी जमा झालेलं आहे. तर आता मी हे कढवून घेते. केतकीला भाजी गरम करते. सकाळचीच भाजी आहे आणि केतकीला खूप भूक लागली, त्यामुळे आता मी तिला भाजी गरम करून देते आणि स्वयंपाकसुद्धा करायचं आहे मला. तर इथे केतकीला जेवायला वाढलं आहे आणि केतकी मात्र बसली आहे गॅलरीमध्ये. केतू वाढले बाळा, ये इकडे ये. झाला अभ्यास? घे जेवायला. मस्त गार वारा येतोय ना गॅलरीमध्ये. अभ्यास पण चालू आहे ना? बस आता जेवायला बस. तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये मस्त वारा सुटलेला आहे आणि संध्याकाळची वेळ झाल्यामुळे सगळीकडे लाईट्स पेटलेले आहेत. मस्त वाटतंय. केतकी मस्त थंड वारा घेत घेत अभ्यास करत बसली होती. हो ना बाळा? भूक लागली बोलते आणि इथे काय करते? जेव ना. घ्या चहा घ्या. धन्यवाद धन्यवाद. तर आता मार्केटमधून येताना बटाटे घेऊन आली. बटाट्याचे वेफर्स करायचे आहेत म्हणून. आलं घेऊन आली आहे. चणा डाळ घेऊन आली. चणा डाळ संपली होती. चिक्कू आणलेले, त्यातले 2 खाल्ले गेले. पपई आणली केतकीसाठी आणि खोबरं पण संपलं होतं. तर आता माल भरायला उद्या परवा जायचं आहे. मटकी आणलेली आहे. तर एवढंच साहित्य आणलेलं आहे. आणि आता इथे तूपसुद्धा झालेलं आहे. तर इथे तूप झालेलं आहे रेडी. आता मी गॅस बंद करते आणि तूप थंड करून घेते आणि नंतर हे गाळून बाटलीमध्ये भरून ठेवणार. तर आता माझा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आज मी बनवलेली आहे कारल्याची भजी आणि कढी आणि भात केलेला आहे. सकाळच्या चपात्या आहेत अजून उरलेल्या. मी कारल्याची भजी बनवत आहे. तर शालो फ्राय करते मी. पूर्ण डीप अशी ही तळून घेतलेली नाही आहे. आणि ही कारली सुरुवातीला मी वाफवून घेतलेली आहे. आणि इथे आपली कढीसुद्धा तयार आहे. तर आता माझी भजी रेडी झाली की जेवायला वाढणार आहे. कढी आणि कारल्याची भजी आणि चपाती. तर आता हे मी ताट केतकीला देते. अभ्यास जेवायला वाढले. चल आता मला व्हिडिओचा एंड पण करायचा आहे. चल. अजून अभ्यास झालाच नाही का बाईचा? 3 दिवस आहेत. 3 दिवस आहेत. रिवाइज करायला. अच्छा.